वीर बाबूराव शेडमाके यांची 192वी जयंती साजरी करत आहोत। कोणती जयंती? त्यांचा जन्म 12 मार्च 1833 मध्ये किष्टापूर अहेरी तालुक्यामध्ये आहे। आधी ते चंद्रपूर जिल्ह्यात येत होता, आता ते गडचिरोली जिल्ह्यात आहे। ठीक आहे। On this auspicious occasion, I would like to invite Ajay sir and Anil sir to light the lamp and garland the frame of Veer Baburao Shedmake. Thank you, sir. One girl student and boy student, please come forward from 9th standard. Boy captain from 9th standard, please come forward. Now I invite Asta from class 6 to say few words about Veer Baburao Shedmake. Please give her big hands. शुभ दोस्तों, मैं आस्था आज आपको वीर बाबूराव शेडमाके इनके बारे में 2 शब्द बताने वाली हूँ। प्रथम स्वतंत्रता संग्राम में चंद्रपुर के जनजातीय समाज में उन अनेकों वनवासी वीरों ने हंसते हंसते मातृभूमि पर अपने प्राण न्यौछावर कर दिए। चंद्रपुर के एक ऐसे ही वीर बलिदान है वीर क्रांतिकारी बाबूराव फुल्ले सर शेडमाके, जिन्होंने मातृभूमि को अंग्रेजों से आजाद करने के लिए अपने प्राणों का बलिदान किया था। वीर बाबूराव शेडमाके का जन्म मोलमपल्ली हहेरी के श्रीमंत शेडमाके जमींदारी में 12 मार्च 1833 को हुआ था। उनकी माता का नाम जुरजायांग कुंवर था। उन्होंने कई भाषाओं का अध्ययन किया साथ ही मल्ल युद्ध, तीरकमान, भाला आदि चलाने का अभ्यास किया। 1857 के स्वतंत्रता संग्राम में भी अमूल्य योगदान रहा। 18 सितंबर 1858 को गिरफ्तार कर उन पर मुकदमा चलाया गया और 21 अक्टूबर 1858 को उन्हें फांसी दे दी गई। धन्यवाद। Girls from 8th standard to present the song. Please come forward. गोंडाची लेकमी बाई, अरे लाखात एक मी गोंडाची लेकमी बाई, अरे जय सेवा वीर बाबूराव शेडमाके, बोला जय सेवा वीर बाबूराव शेडमाके, दादा जय सेवा वीर बाबूराव शेडमाके, बोला जय सेवा वीर बाबूराव शेडमाके।
चले की मी गोंड चले की मी गोंड चले की मी बाई अरे लाखात एक मी गोंड चले की मी गोंड चले की मी बाई गोंडाची लेक मी गोंडाची लेक मी गोंडाची लेक मी बाई अरे लाखात एक मी गोंडाची लेक मी गोंडाची लेक मी बाई अरे जय सेवा वीर बाबूराव शेडमाके बोला जय सेवा वीर बाबूराव शेडमाके दादा जय सेवा वीर बाबूराव शेडमाके बोला जय सेवा वीर बाबूराव शेडमाके. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा अध्यक्ष अजय सर यांना विनंती करते की त्यांनी मुलांना मार्गदर्शन करावे. आज वीर बाबूराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल सर तसेच माझे सहकारी शिक्षकवृंद, प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आपण आज वीर बाबूराव शेडमाके यांची जयंती साजरी करत आहोत. तुम्हाला तर माहिती आहे त्यांचा जन्म आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात म्हणजेच अगोदर चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे एकत्र असताना अहेरी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचा जन्म एकदम चांगल्या घरात झालेला होता. त्यांचे वडील एक जमीनदार होते, पण जमीनदार असताना सुद्धा काय झालं, त्यावेळेस इंग्रजांची आपल्यावर सत्ता होती आणि इंग्रज लोक काय करायचे, ख्रिश्चन मिशनरीच्या नावाखाली आपल्या या भागाचा विकास करायचा आहे म्हणून त्यांनी आपल्या इथल्या मूळ रहिवाशांकडून जमिनी बळकावायला सुरुवात केली. विकास करायचं हे कारण फक्त त्यांना सांगायचं होतं, पण मूळ कारण काय होतं, इथं जी खनिज संपत्ती आणि वनसंपत्ती आहे, या खनिज संपत्ती आणि वनसंपत्तीवर त्यांचा डोळा होता. त्याच्यामुळे इथले मूळ रहिवासी जे कोण होते, इथले आदिवासी लोक, या आदिवासी लोकांवर अन्याय झाला होता म्हणून यांची चीड त्यांच्या डोक्यामध्ये बसली आणि त्यांनी एक जंगम सेना, हे गोंडी भाषेतली, हे कोण होते, गोंडी भाषेतील म्हणजे गोंडी लोक होते आणि त्यांनी जंगम सेना नावाची सेना स्थापन केली. त्याचा गोंडीमध्ये अर्थ होतो शूर सेना. आणि या सेना यांची 500 लोकांची सेना होती, पण इंग्रजांच्या 5000 लोकांना सुद्धा पुरून उरणारी सेना होती. यांच्याकडून शिकण्यासारखं असं गोष्ट आहे की आपण होती नियोजनप्रमाणे, म्हणजे बघा त्यांच्याकडे किती फक्त 500ची सेना होती, पण संपूर्ण इंग्रजांना त्यांनी सळोकी करून सोडलं होतं. एकदम नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी इंग्रजांसोबत लढाया केलेल्या आहेत. 3 लढाया झाल्या तिकडून त्यांच्या इंग्रजांसोबत, पण तिन्ही लढायांमध्ये त्यांनी इंग्रजांना पराभूत केलेला आहे. या तिन्ही लढायांमध्ये सुद्धा ते इंग्रजांना पुरून उरलेले आहेत. आणि इंग्रजांनी काय केलं, त्यांच्यावर पकडण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात बक्षीस जाहीर केलं. आणि यांच्याच नातलगातील एक नातेवाईक लक्ष्मीबाई यांनी त्यांना घरी जेवण्यासाठी आमंत्रित केलं आणि इंग्रजांना की सांगितलं की या वीरबाबू शेडमाकेंना असं तर पकडणं शक्य नाही, पण यांनी त्यांना फितूर होऊन या लक्ष्मीबाईंनी त्यांना घरी जेवायला बोलवलं आणि इंग्रजांच्या ताब्यात दिलं. या इंग्रजांनी त्यांना चंद्रपूरच्या जेलमध्ये स्पेशल जेल निर्माण केलं आणि तिथल्या पिंपळाच्या झाडाला फाशी दिली. एकूण 3 वेळेस फाशी दिली, कारण त्यांनी ताडव नावाचं, जे की बांबूच्या झाडापासून एक दीप तयार होतं, त्या ताडवाचं त्यांनी सेवन केलं होतं. त्यामुळे त्यांनी पहिल्या फाशीमध्ये त्यांचा मृत्यू झाला नव्हता. पण ताडवचं एक असं वैशिष्ट्य आहे, हे का बांबूच्या झाडापासून बनलेलं ते बी होतं. आणि याचं एक असं वैशिष्ट्य की त्या बांबूच्या झाडापासूनच बनवलेल्या दोरीपासून ज्यावेळेस त्यांना फाशी देण्यात आली त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला. आणखीन पण त्यांच्या मृत्यूबद्दल खरी माहिती, संशय अजून पण बळकावलेलाच आहे. नेमका मृत्यू त्यावेळेस झाला का नंतर झाला हे आणखीन पण कन्फर्म झालेलं नाही. अशा वीर बाबूराव शेडमाके यांना परत एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वीर बाबूराव शेडमाके की जय. वीर बाबूराव शेडमाके की जय. तर तुम्ही आताच वीर बाबूराव शेडमाके त्यांच्याविषयी माहिती ऐकलेली आहे. ते किती वर्ष जगले
जन्म कधी झाला? कोणत्या साली? 1833. आणि मृत्यू कधी झाला? 1858. म्हणजे ते वयाचे 25 वर्ष जगले. पण ते असे जगलेत की इंग्रजांना त्यांनी पडो की सडो करून लावलं. म्हणजे आयुष्य कमी असलं तरी चालेल, पण ते कसं जगायला पाहिजे? किमतीने आणि एक चांगलं व्यक्ती म्हणून जगायला पाहिजे की सर्वांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे. हा बोध आपल्याला त्यांच्या कहाणीतून किंवा कथेतून मिळतो. तर सर्वांनी कसं व्हायचं आहे? त्यांच्यासारखं नाही होऊ शकत, पण त्यांचे काही गुण आपण आपल्या अंगीकारू शकतो किंवा आपण आपल्या विकासात, आपल्या समाजाच्या विकासात आपण हातभार लावू शकतो. आता तुम्ही कसा हातभार लावणार? काय करू शकता तुम्ही? अभ्यास करू शकता, हो की नाही? आता तुमचे जसं आजी आजोबा काय करायचे? शेती करायची. आई बाबा काय करतात? पण शेती करून तुमचा तेवढा विकास झालेला आहे का? आपल्या भागातील लोकांचा विकास झालेला आहे का? नाही. मग आपल्याला आपल्या समाजाची प्रगती करायची असेल तर कशाची जोड घ्यावी लागेल? कशाचा आधार घ्यावा लागेल? शिक्षण. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला चांगलं शिकायचं आहे. तुमच्या आई-वडिलांचं, शाळेचं, समाजाचं नाव लौकिक करायचं आहे. मागील 2 वर्षापूर्वी एक आपल्याच गडचिरोलीची मुलगी, तिला आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्कॉलरशिप मिळाली आणि ती अमेरिकेला स्टडीसाठी गेलेली आहे. तर ती तुमच्याच पैकी रेसिडेन्शियल स्कूलमध्ये शिकलेली होती. ठीक आहे. तर तुम्हीही त्यापैकी एक होऊ शकता. तुमच्या आई-वडिलांचं, तुमच्या गावाचं, तुमच्या समाजाचं, तुमच्या शाळेचं, शिक्षकांचं नाव लौकिक करू शकता. प्रत्येकामध्ये काही ना काही क्षमता असतात, फक्त त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला काय करायचं आहे? हार्डवर्क करायचं आहे. तुम्ही काय करता? टीचर्सनी काही दिलं, ठीक आहे, तेवढे क्वेश्चन्स येणार आहेत तर तेवढेच करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण वाचतो का? नाही. पेपरमध्ये जो क्वेश्चन येणार आहे तोच करतो. तसं नका करू. तुम्हाला जर खरंच नॉलेज मिळवायचं असेल तर तुम्हाला पूर्ण सिलेबस वाचावा लागेल. पेपरमध्ये कमी मार्क्स आले तरी चालेल, पण तुमच्याकडे नॉलेज असायला हवं. ठीक आहे. तर मी एवढीच अपेक्षा करते की तुम्ही छान अभ्यास कराल आणि सर्वांचं नाव लौकिक कराल. थँक्यू. आणि विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम इथेच संपला असे झाले.